हे सगळे फ्रॉड होण्याचं काही पर्टिक्युलर टाइम असा पिरियड असतो? हो, शुक्रवारी माझ्याकडे आलेल्या केसेस तरी शुक्रवारी 4-4:30च्या नंतर हे गुन्हे 80% वाढतात. आता ऐकलं तर कॉमेडी वाटेल, हे बँका शनिवार रविवार बंद असतात. हा, म्हणजे चान्सच नाही पुढे काही रिकव्हरीला. हा, कारण आम्ही जो गोल्डन आवर सांगतो, गोल्डन आवर म्हणजे खरोखर 1 तास. गुन्हा तुमचे पैसे गेल्याच्या नंतर तुम्ही संबंधित यंत्रणा 1930 पोलीस, सायबर किंवा आमच्यासारखे यांच्यापर्यंत 1 तासाच्या आत आला तर तुमचे पैसे रिकव्हरी होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात. तो पिरियड जसजसा वाढत जाईल तसतसे तुमचे पैसे रिकव्हर होण्याचा चान्स कमी होत जातो किंवा त्या पटीमध्ये. त्यामुळं तुमचे शुक्रवारी संध्याकाळी पैसे गेल्यानंतर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला तरी बँक बंद आहे, बँकेचं सर्व्हिसिंग बंद आहे, ऑनलाईन मार्केट, ऑनलाईन जे बँकिंग करतात त्यांचं खातं ब्लॉक करता येतं. पण अदरवाईज सामान्य लोकांना तेवढं ऑनलाईन जमत नाही. मग त्यांचे पैसे जोपर्यंत गेलेले असतात ते आमच्याकडे येतात, त्यावेळेस सोमवार असतो, 48 तास उलटून गेलेले असतात, तोपर्यंत तो भामटा ते पैसे विड्रॉल करून फरार झालेला असतो. त्यामुळं शक्यतो पैशाचं ट्रान्झॅक्शन शुक्रवारी टाळा. आणि इतर वेळी सुद्धा तुम्ही शुक्रवार विशेषतः घातवार समजा फ्रॉडसाठी. शुक्रवारी काही करायचं नाही, पैशाचे व्यवहार तर करायचेच नाहीत. ऑनलाईन त्या दिवशी दक्ष राहायचं, काही कोणाचे कॉल आले, मेसेज आले तर. शुक्रवार समजा घातवार आहे, कारण मॅक्सिमम फायनान्शियल फ्रॉड शुक्रवारी आहे.